पाटील फक्त विखे पाटीलच नाही, मुख्यमंत्री असतील किंवा बरेच सगळे जबाबदार मंत्री असं म्हणतात. म्हणून जरांगे पाटलांना गरजच पडणार नाही मुंबईला, एवढं ठामपणे सांगता येते की त्यांना गरजच पडणार नाही. तुम्हाला पण वाटतं की सरकार 20 तारखेपर्यंत काहीतरी हालचाल करेल जेणेकरून तुम्हाला जायची गरज पडणार नाही? आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईला चाललो होतो. आम्हाला वाटत नाही की ते 20 तारखेपर्यंत येतील, कारण इथून मागं 4 वेळेस तसं केलंय म्हणून. आणि ते देणार असले 20 तारखेच्या आत, आम्हाला कुठं हौस मुंबईला जायची? आम्हाला मुंबईला जायची हवस नाहीये. आम्हाला आमच्या पोरांचं पुढच्या काळात खूप वाटोळं होऊ शकतं, पोरं पुरे वयाला जातील, म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचंय ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम आहे. म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा. आणि मी सांगतो तुम्हाला, यांनी हल्लं बी तिकडं, यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे सरकत नाही. आम्ही मागे येत नाहीत. आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे. मधल्या काळातला आपण त्यांना जी वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. द्यावा लागत असतो, मागा पुढे सरकावं लागत असतं. आता मात्र मुंबईला गेल्यावर आता मागा नाही. मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी, पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी जीव सुद्धा पणाला लावायची तयारी. पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही. कारण पोरांची जर ही संधी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहेत. आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आई वडिलांच्या पश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर. म्हणून माझं मराठा समाजाला आव्हान आहे की आपली जबाबदारी, आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आहे आपल्याला. नसतं आपल्या पश्चात आपल्या नंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का. त्यामुळे आत्ताच सावध व्हावी, सगळ्यांनी घरं सोडा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.